किडनी संबंधित आजार असणाऱ्या रुग्णांनी उन्हाळ्यामध्ये नेमकी कोणती काळजी घ्यावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया। सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट समजून घेऊया, उन्हाळा म्हणजे फक्त उष्णता नाही तर शरीराच्या किडनी फंक्शनिंगवर आणि फ्लूइड बॅलन्सवर थेट परिणाम करणारा काळ आहे। उन्हाळ्यात घाम जास्त येतो, त्यामुळे शरीरातून पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात। जेव्हा बॉडी डिहायड्रेटेड होते तेव्हा किडनी पर्यंत जाणारा ब्लड फ्लो कमी होतो आणि किडनीकडनं होणारी फिल्ट्रेशन प्रोसेस ही प्रभावित होते। म्हणजेच किडनी नीट टॉक्सिन्स बाहेर टाकू शकत नाही आणि याचा परिणाम थकवा, कमजोरी, क्रिएटिनिन आणि युरिया वाढणं या स्वरूपात म्हणजे युरेमियाच्या स्वरूपात दिसू शकतो। म्हणून किडनीच्या रुग्णांसाठी हायड्रेशन खूप महत्त्वाचं आहे, पण फक्त जास्त पाणी पिणं हा एवढाच उपाय नाही। किडनीच्या अवस्थेनुसार पाणी पिणं, फ्लूइड इंटेक ठेवणं हे महत्त्वाचं आहे। किडनीकडून जेवढ्या प्रमाणामध्ये लघवी बाहेर पडत असेल, जर आपल्याला 1 लिटर लघवी होत असेल तर साधारणपणे 1100 ते 1200 ml पाणी पिणं हे गरजेचं आहे। जर कमी पाणी घेतलं तर टॉक्सिन साचू शकतात। जास्त प्रमाणात पाणी पिलं आणि जर तेवढ्या प्रमाणामध्ये युरिन आउटपुट नसेल तर लंग्समध्ये पाणी साठणं, हातापायाला सूज येणं, पोटामध्ये सूज येणं, ब्लड प्रेशर फ्लक्च्युएट होणं आणि युरेमियामध्ये लँड होणं हे होऊ शकतं। आता आपण बोलूया डाएट बद्दल। उन्हाळ्यामध्ये लोकांना प्रोसेस्ड फूड, कोल्ड ड्रिंक्स आणि बाहेरचं अन्न घ्यायची सवय असते, पण यामध्ये सोडियम आणि इतर प्रिझर्वेटिव्ह हे मोठ्या प्रमाणामध्ये असतात, जसं की अजिनोमोटो किंवा मोनोसोडियम ग्लुटामेट, जे किडनीवर डायरेक्ट ताण टाकतात आणि किडनीचं फंक्शन बिघडवायला मदत करतात। किडनीच्या पेशंटसाठी लो सॉल्ट डाएट, प्रिझर्वेटिव्ह फ्री डाएट, कंट्रोल्ड प्रोटीन इंटेक आणि साधं इझिली डायजेस्ट होणारं अन्न हे खूप गरजेचं आहे। तिसरी गोष्ट म्हणजे इलेक्ट्रोलाइट्स। घामातून सोडियम आणि पोटॅशियम कमी होतात, लघवीद्वारे सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम बाहेर टाकले जातात आणि त्यामुळं इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स निर्माण होतो आणि किडनी पेशंटमध्ये इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स धोकादायक ठरू शकतो। मसल क्रॅम्प्स येणं, हार्टबीट बदलणं, विकनेस ही लक्षण जर आपल्याला दिसली तर किडनीच्या पेशंटनी ही लक्षणं इग्नोर करू नयेत। किडनीच्या पेशंटमध्ये इलेक्ट्रोलाइट्स इम्बॅलन्स झाला तर ब्लड प्रेशर मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकतं किंवा मोठ्या प्रमाणामध्ये कमी होऊ शकतं। ही गोष्ट किडनीच्या पेशंटसाठी धोकादायक ठरू शकते, त्यामुळं योग्य प्रकारे इलेक्ट्रोलाइट बॅलन्स ठेवणं ही महत्त्वाची गोष्ट आहे। किडनीच्या पेशंटमध्ये साधारणपणे रोज 2 ते 3 ग्रॅम म्हणजे 2 ते 3 चिमूट मीठ एवढंच आवश्यक असतं। बऱ्याच वेळेला किडनीच्या पेशंटमध्ये किडनी डिसफंक्शन काम करत नसल्यामुळं पोटॅशियम लेवल मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि वाढलेली पोटॅशियम लेवल ही आपल्याला हार्ट अटॅक देऊ शकते, ब्लड प्रेशर वाढवू शकते। त्यामुळं पोटॅशियम नियंत्रणात ठेवणं ही पण महत्त्वाची गोष्ट आहे। त्यासाठी पालेभाज्या लिचिंग करून म्हणजे बारीक कापून गरम पाण्यामधून 2-3 वेळेला काढून त्याची भाजी कमी तेलामध्ये बनवावी, फळं खाण्याचं प्रमाण कमी करावं, या गोष्टी पण पाळणं ही महत्त्वाची आहे। तसंच रेग्युलर सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि क्लोराईड चेक करणं रक्ताच्या तपासणीद्वारे ही पण महत्त्वाची गोष्ट आहे। जर इम्बॅलन्स असेल तर त्याप्रमाणे त्याची काळजी घेणं ही पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्फेक्शन। किडनीच्या आजारामध्ये इम्युनिटी कमी होते आणि उन्हाळ्यामध्ये दूषित पाणी किंवा दूषित अन्नामुळे इन्फेक्शन पटकन होऊ शकते। अनेकदा छोटंसं इन्फेक्शन सुद्धा किडनीची परिस्थिती, किडनीची कंडिशन अचानक बिघडवू शकते आणि सगळ्यात मोठी चूक थोडं बरं वाटलं की ट्रीटमेंट थांबवणं। किडनीचे आजार हे प्रोग्रेसिव्ह असतात, जे आतून हळूहळू वाढत राहतात, रुग्णाला त्याची कल्पना येत नाही। म्हणून औषधं वेळेवर घेणं, नियमित घेणं, गरज असेपर्यंत डॉक्टरांच्या सल्ल्यानं ट्रीटमेंट चालू ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे। आम्ही मॉडर्न होमिओपॅथीमध्ये अनेकदा पाहिलं आहे की रुग्णाला थोडंसं बरं वाटलं, रिपोर्ट चांगले यायला लागले की रुग्णाची अशी भावना होते की मी आता पूर्ण बरा झालोय आणि ही चुकीची आणि गंभीर प्राणघातक ठरू शकते। जोपर्यंत मॉडर्न होमिओपॅथीचे डॉक्टर आपल्याला सांगणार नाहीत की औषधं थांबवा, तोपर्यंत औषध थांबवणं हे प्राणघातक ठरू शकेल। मॉडर्न होमिओपॅथीमध्ये फक्त किडनीच्या आजारावरच काम केलं जात नाही, तर इंटरनल इम्बॅलन्स, डिसीज प्रोग्रेशन आणि किडनीची फिल्ट्रेशन इफिशियन्सी यावर काम केलं जातं। किडनीच्या आजारामध्ये मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचाराने अनेक रुग्णांचं डायलिसिस बंद झालेलं आहे। जेव्हा असं सांगण्यात येतं की आपल्याला एंड स्टेज रिनल डिसीज आहे, ट्रान्सप्लांट करायला पाहिजे किंवा डायलिसिस करायला पाहिजे,
अनेक रुग्ण गेल्या 25 वर्षापासून डायलिसिस मुक्त जीवन जगत आहेत। याचा अर्थ त्यांची किडनी पूर्ण क्षमतेनं काम करत आहे। किडनीच्या आजारामध्ये बिघडलेल्या सगळ्या गोष्टी मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारानं पूर्वत होतात। यामध्ये कमी झालेलं हिमोग्लोबिन वाढतं, कमी झालेले आरबीसी वाढतात, कमी झालेल्या प्लेटलेट वाढतात, पोटात पाणी असेल तर ते निघून जाते, प्लुरल इफ्युजन निघून जाते, क्रिएटिन आणि युरिया हळूहळू निश्चितपणानं कमी येतो, तो पूर्ववत होतो, किडनीतून जाणारं प्रोटीन हे पूर्णपणानं थांबलं जातं। रुग्णांनी फक्त यासाठी पुरेसा वेळ देणं ही महत्त्वाची गोष्ट आहे। किडनीच्या आजाराची ट्रीटमेंट ही बराच काळ चालते, त्यामुळं घाई न करता धैर्य ठेवून पथ्य पाळणं आणि औषध घेणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। मॉडर्न होमिओपॅथीची क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट ही उपचार पद्धती जी पॅथॉलॉजिकल चेंजेस रिव्हर्स करते, मी स्वतः 30 वर्षापासून रिसर्च करून विकसित केलेली उपचार पद्धती आहे, जी पूर्णपणे सायंटिफिकली डेव्हलप आणि प्रूव्हन आहे। किडनीच्या आजारामध्ये मॉडर्न होमिओपॅथीची इफिकसी जी आहे त्याबद्दल अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल परिषदांमध्ये मी रिसर्च पेपर्स वाचलेले आहेत। गेल्या 30 वर्षांमध्ये 2,15,000पेक्षा जास्त गंभीर स्वरूपाच्या रुग्णांवर यशस्वी उपचार केलेले आहेत। आमचा एकच उद्देश आहे, किडनीच्या आजारांमध्ये सुरक्षित प्रभावी उपचार देणे आणि रुग्णांना स्थिर आणि चांगल्या जीवनाकडे नेणे। मॉडर्न होमिओपॅथीचं हे ध्येय आहे, सगळ्याच गंभीर आजारच्या रुग्णांना रोगमुक्त बनवणं, जास्तीत जास्त लाईफ देणं, हेल्दी लाईफ देणं।